नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक मतमोजणी केंद्रावर गोंधळ. गीते आणि दराडे समर्थक एकमेकांना भिडले. किशोर दराडे विद्यमान आमदार असल्यानं त्यांनी बाहेर जावं असा गोकुळ गीतेंचा आक्षेपावरून गोंधळ. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेचा निकाल जाहीर. महायुतीचे उमेदवार सईद खान विजयी झाल्याची घोषणा. सईद खान हे 242 मतांनी विजयी. गोकुळ गीते यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय. नरेंद्र दराडे यांची गाडी मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडताच गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी नरेंद्र दराडे यांच्या गाडीसमोर केला जल्लोष. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्यानं विजयी. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा 577 मतांनी पराभव. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सईद खान हे 242 मतांनी विजयी. महायुती पुन्हा आपला गड राखण्यात यशस्वी. बागलांमध्ये सटाणा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. कार चालकाकडून दारूची वाहतूक, वाहनासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. गहुंजे मामुर्डी परिसरात साईनगर येथे ड्रेनेज लाईन खचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित. ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी. उद्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार. जयराम साठे या आरोपीच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात होणार युक्तिवाद. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील क्रीडा संकुलाची दुरावस्था समोर. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात अनेक सुविधा धुळखात पडल्याचं चित्र. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.